नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या. तर आज आपल्यासोबत एक घटना घडली की आपलं उबेरचं अकाउंट सस्पेंड झालं होतं. तर ते कोणत्या रिझनमुळे झालं, काय झालं नक्की, तर व्हिडिओमध्ये बघा, नक्की तुम्हाला आवडेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजत 5:08 आणि आपण निघालोय. काल इलेक्शन होतं त्यामुळे आपण ऑफ घेतला होता आणि CNG वगैरे फिल केलाय. इथनं आपण आता बाहेर निघू कॉलनीतनं. इथं इलेक्शन होतं, आमच्या इथंच स्कूल आहे एक, तिथेच होतं इलेक्शन आमचं सगळ्यांचं घरच्यांचं. तर आता इथनं आपण बाहेर निघतोय आणि ओला उबेर रॅपिडो चालू करू आणि बघूया आपली सुरुवात कोण करते. आपल्याला ओलाकडनं राईड भेटली आज स्टेशनची, पुणे स्टेशन. 190 काहीतरी फेर दाखवलाय आणि 2.25 किलोमीटरचा पिकअप आहे कस्टमरचा. सो चाललोय आपण कस्टमरला पिक करायला आणि बघूया किती वेळ लागतो. सकाळी 5:13 झाले. आता बघू किती वेळ लागतोय. ठीक आहे. कधी नव्हे ती ओलाकडनं राईड भेटली सकाळ सकाळ आणि कस्टमरने कॅन्सल केली. कस्टमरच्या लोकेशनला आल्यानंतर 22 रुपये आपल्याला कॅन्सलेशन चार्ज भेटलेत. तर आता आपल्याला इथून परत निघावं लागेल स्पाईन सिटी आपलं भोसरीच्या साईडला. तर बघूया कुठं राईड पडते आपल्याला. भोसरीत आलो आपण लहांडेवाडीमध्ये आणि CNG घेतला वरून थोडासा, जो खाली बसला होता तो 112 रुपयाचा बसला, 120 रुपयाचा बसला. आणि इथनं राईड भरपूर पडत होत्या पण त्या किलोमीटर व्यवस्थित नव्हते. एक आता एअरपोर्टची पडली आपल्याला 2 किलोमीटर पासून लांब. तर आपण चाललोय. तर आपण वल्लभनगर पासून राईड आणली होती एअरपोर्टची. राईड आपण कंप्लीट केली पण फेअरच्या बाबतीत काहीतरी इश्यू झाला होता. कारण मला ऍपला दाखवलं 85 रुपीज भेटणार फक्त आणि कस्टमरला पण राईड दाखवत नव्हती. पण मी नंतर चेक केलं 234 रुपये मला रेट दाखवला. कस्टमरने 234 रुपये पे केलेत. पण मला नंतर मी ऍपला बघितलं तर 111 रुपये फेअर दाखवला आणि 85 रुपये मला भेटणार. तर ते एक तर कस्टमर केअरशी बोलायला लागेल. पैसे ते घेतलेत आपण कस्टमरकडनं, कस्टमरनीच पे केले. तर आता बघूया इथनं आपला राईड कुठं पडते. एक राईड पडली होती खडकवासला डॅमची डायरेक्ट, 26 किलोमीटरचे 300 रुपये त्याच्यात ते कटिंग करणार. आणि नंतर गाड्या भरपूर होत्या, 76 ते 80 गाड्या होत्या. म्हणजे आपल्याला इथनं राईड नाही भेटणार आहे. तर आपल्याला ही जागा सोडावी लागेल. एक तर आता मला स्टेशनला जावं लागणार आहे. तर बहुतेक मी स्टेशनलाच जाईल. इथनं स्टेशनपासूनच राईड आपल्याला पडू शकतात. तर बघू, किंवा इथनं 1 मिनिटं पडली कुठली तरी, चिखली जाधववाडी. ओके, आपण इथनं बाहेरच पडत होतो. आपल्याला जाधववाडीची एक राईड पडली चिखलीची. तर एरोमॉल पासून चालू आपण कस्टमरला पिक करायला. 274 फेअर दाखवलाय. समजा 250 रुपये आपल्याला भेटतील. ठीक आहे, हरकत नाही. तर पटकन एक्सेप्ट केली आणि चाललोय आता एरोमॉलला पिक करायला. इथं 1-2 जणांना धरलंय यांनी. एअरपोर्टची सिक्युरिटी आहे की एरोमॉल मधनं पिकअप न करता जी लोक बाहेरनं पिकअप करतात तिथं गेट समोरच त्याला पकडले. वॅगनरवाला आहे बहुतेक. कस्टमर ऐकत नाही. कस्टमर म्हणतं नाही मी बाहेरच उभं आहे या. पण कधीच नाही करायचं एअरपोर्टला डायरेक्ट आत जायचं. एरोमॉलला सांगायचं कस्टमरला की नाही पिकअप नाही होणार, 500 रुपये फाईन पडतो. आणि आतमध्ये एकाला पण तिथं गेट पाशी पकडलं होतं आणि इथं पण एकाला बाहेर पकडलेलं आहे. तर कधीच नाही असं करायचं. कोणतीही गाडी असू दे, प्रायव्हेट गाडी असू दे किंवा ओला उबेरची गाडी असू दे, एक त्या एरोमॉलला बोलवायचं किंवा मग एअरपोर्टच्या पूर्ण बाहेर बोलवायचं, एकदम रोडच्या पलीकडं 500 मीटर डायरेक्ट पुढं, या चौकापासून पुढं जिथनं आपण आता टर्न मारला इथं जर तुम्ही थांबलात आणि जर कस्टमरला पिक केलं तर तुमच्यावर कारवाई होणार. ती लोक ऐकत नाही, डायरेक्ट गाडीला ज्या मारला होता. बघा इथं उभे आहेत, ती पुढं तुम्हाला दाखवतो. आता ही गाडी बघा इथं माझ्या पुढेच उभी आहे. ते वॅगनरवाला पलीकडं आहे, त्या रेडचे दिसते तिथनं. हे पलीकडे थांबलेत. त्याच्याकडनं आता ते 500 रुपये फाईन घेणार. आलोय आपण जाधववाडीला, कस्टमरला सोडले. आता पण काहीतरी नेटवर्कचा इश्यू म्हणून मेसेज आला होता. उबेरचा काहीतरी इश्यू चालू आहे वाटतं नेटवर्कचा. सो आधीच फेअर आपला कन्फर्म करून घ्यायचा एकदा. तर आताचं पण फेअर कस्टमरकडनं भरपूर पैसे घेतले. 411 रुपये कस्टमरचं बिल झाले. 266 रुपये फक्त आपल्याला दिलेले. तर लय कमिशन घेते. 148 जवळपास कस्टमरकडनं घेतले त्यांनी आपल्याकडनं कमिशन. तर ठीक आहे, आता इथनं आपण मेन रोडला जाऊया जाधववाडीच्या आणि ओला आणि रॅपिडो चालू करतो आणि बघूया कोण राईड देते आपल्याला. तर आधीच्या राईडचे 234, 22 रुपये आपले ओलाचे कॅन्सलेशन चार्जेस आणि आत्ताचे 266. समजा ते 66, 250, 500, 550 रुपये आपलं अर्निंग झाले. आणि येताना मोशी तिथे जो रोड आहे तिथं सिग्नलला गर्दी लागली होती. जवळपास 5-6 मिनिटं गाडी उभी होती जागेवर. ट्रॅफिक लागलं होतं भरपूर. तर ते आपला टाइम गेला एक्स्ट्रा. तर ठीक आहे, आता इथनं जाधववाडीला सरळ जाऊया का लेफ्टला
इकडे मोशीला जाऊया, बघूया. बहुतेक सरळ जाण्यात पॉइंट आहे. इथे एक सीएनजी पंप होता रोडला, जर भेटला आला लक्षात तर भरू, नाही तर मग आपण राईट मारून जाधववाडीला इथनं वळून जाऊ. आपण आलोय महागरपट्टा सिटीला. तर रॅपिडोकडनं राईड भेटली होती आपल्याला तिथनं जाधववाडीतनं सीएनजी पंपापासून अलीकडनं. तर आपण सीएनजी भरणार होतो पण सीएनजी कॅन्सल केला कारण 350 आणि काहीतरी वरती सर्ज. तर असं टोटल 390 रुपये आपल्याला भेटलेत आणि आपण कस्टमरला सोडले इथंच. आणि इथनं आता बाहेर निघतोय परत आणि स्टेशनच्या साईडला जाईल मी इथनं, कारण इकडं गेलं म्हणजे ते गुत्ते परत हडपसर वगैरे त्या साईडला नेते. तर इकडनं आपण स्टेशनच्या साईडला बघूया, स्टेशनच्या किंवा इकडनं आपल्याला पिंपरी PCMCची कुठं पण राईड भेटेल तेव्हा आपण तिकडे जाऊया. आणि इथनं आता राईटच घ्यायचं. हा ठीक आहे, बघूया इथनं कोण राईड देते आपल्याला, करतो अपडेट. मगरपट्ट्यापासून आपण निघालो होतो स्टेशनच्या साईडला, तिथनं मगरपट्ट्यापासून बाहेरच पडलो होतो जस्ट. तर आपल्याला राईड पडली पुणे स्टेशनची. आपण पुणे स्टेशनला चालू 3 किलोमीटरचा काहीतरी पिकअप दाखवलाय, 3 का 2.5 किलोमीटरचा. ठीक आहे, हरकत नाही. मोकळं जाण्यापेक्षा 138 रुपये फेर दाखवला, 130 वगैरे आपल्याला भेटत, तेवढंच आपल्याला होईल. आणि टोटल आपलं अर्निंग झाले 912 रुपये. गाडी चालली 81 किलोमीटर, 82 किलोमीटर आता. आणि वेळ झालाय 8:35, 8:30 वाजले. तर 8:30 वाजता आपलं 900 रुपये अर्निंग झालेलं आहे. तरी आपलं आपण चाललो होतो कस्टमरला, पण कस्टमरने राईड कॅन्सल केली आहे. तर ठीक आहे, आता इथनं बघू आपल्याला स्टेशनला एक 2-3 मिनिटात जर भेटली तर ठीक, नाही तर परत आपण लगेच वळून स्टेशनच्या साईडला निघूया. आता 2 राईड बॅक टू बॅक कस्टमरने कॅन्सल केलेत, मी नाही कॅन्सल केलेले. तर उबेरवाल्यांनी माझं अकाउंट 15 मिनिटासाठी होल्ड केले. तर पुढच्यांनी कॅन्सल केलेत, मी नाही केलेले. आणि ते पण बॅक टू बॅक झालेले, असे 200 मीटर आणि 500 मीटरवरनं कॅन्सल झाले. गेलेलो आहे मी पुढं आणि कस्टमरने कॅन्सल केलेत राईड. तर माझं अकाउंट त्याच्यासाठी होल्डवर टाकले. बहुतेक हे नाही, इथे या एरियामध्ये मला डाऊटच आला, कारण राईड आली छोटीशी स्टेशनची आणि कॅन्सल झाली, दुसरी राईड आली परत कॅन्सल झाली. सो बहुतेक असू शकतं. तर आता इथनं डायरेक्ट स्टेशनला जायचं तर 15 मिनिटं लागतील. नंतर बघूया तिथनं कुठे राईड पडते आपल्याला. बन गार्डन रेल्वे स्टेशनच्या अलीकडनंच आपण कोरेगाव स्टेशनला जात होतो. तिथनंच आपल्याला हिंजवडीची राईड दाखवली 425 रुपये. तर कस्टमरने ऑनलाईन पे केले, तर ऑनलाईन पे केल्यामुळे आपल्याला 405 रुपये काहीतरी भेटलेत. तर 900 आणि 400 1310 रुपये आपलं अर्निंग टोटल झाले. गाडी चालली 123 किलोमीटर, वेळ झालाय 10:29. आणि आता इकडनं तर नाही भेटायची राईड, थोडंसं मला आतल्या साईडला फेज 1 वगैरे त्या साईडला जावं लागेल. तर बघूया, बराच वेळ लागला, 1 तास लागला या राईडला. आणि याच्या आधीची एक राईड पडली होती, मला ते ॲड्रेस नाही नेमका लक्षात आला, पण 500 रुपये फेर दाखवला 38 किलोमीटरची. त्याच्यापेक्षा ही राईड आपल्याला परवडली. 30 किलोमीटरचे 405 रुपये भेटले, 425 टॅक्स कटून आपल्याला 405 रुपये भेटले. ठीक आहे, हरकत नाही. आता इथनं बघूया, नाश्ता वगैरे काही केला नाही तर बघू पुढं कुठं जर असेल व्यवस्थित ठीक वाटलं तर करूया, नाही तर आपली राईड जी चालू आहे ते आपण त्या फ्लो मध्ये सुरू ठेवू. थोडंसं समोर आलोय आपण. तर इथनं आपल्याला एक राईड आली होती आता 700 पेटीची, 390ची, पण ती एक्सेप्ट नाही झाली. आणि दुसरी एक राईड आता आली भोपकेलची, 290 रुपये दाखवले. तर मी एक्सेप्ट केली आहे. 1.25 किलोमीटर पासून पिकअप आहे कस्टमरचा. हो, आणि आपले 290 म्हणले 270 वगैरे तर आपल्याला भेटून जातील. म्हणजे आपला आता 1300 जे झाले काम ते बरोबर बघू किती होते, 1310. हा, बघूया ठीक आहे, किती वेळ लागतो बघू आपण. हिंजवडीपासून आपल्याला भोपकेलची राईड भेटली. त्याचं कस्टमरला आता सोडले 379 कस्टमरचं बिल झाले, 277 आपल्याला दिली. आणि तिथनं लगेचच ॲडव्हान्स राईड पडले आपल्याला रेंज हिल मिलिटरी हॉस्पिटल खडकीची बहुतेक तिथं. तर मग ती 3-4 गाड्या CNG आहे, इथनं ती राईड करू आणि तिथनं आपण गोटू टाकू घरनं. म्हणजे बरोबर आपल्याला आता ही समजा अर्धा पाऊण तास लागलं, 12:30 पर्यंत आपण तिथं पोहोचलो. तर तिकडनं 1-1.5 बरोबर आपल्या टायमिंगनुसार आणि आपलं काम पण व्यवस्थित होईल. आता फक्त तिकडनं राईड भेटली पाहिजे. इथनं तर भेटली मला इथनं बाहेर पडण्यासाठी, कारण भोपकेलपासून MT जाण्यापेक्षा ती राईड भेटलेली कधी पण चांगली. तर ठीक आहे, आलो कस्टमरला कॉल केला, येतो बोललेत.
आणि बघू किती वेळ लागतो. 28 मिनिटं मला काहीतरी दाखवलं होतं, 179 काहीतरी, समजा 160 170 रुपये आपल्याला याचे भेटतील. तर 1180 काहीतरी झाले ते, समजा 1180 1200 आणि 400 1600 रुपयाचं काम आपलं झालंय आतापर्यंत. टाइम झालाय 11:50, गाडी चालली 151 किलोमीटर. तर ठीक आहे, बघूया राईडला किती वेळ लागतो आणि किती फेअर देते कस्टमर, बघूया. बुक केलपासून आपल्याला लगेच राईड भेटली. आर्मी हॉस्पिटल 176 आपल्याला दिलेत. कस्टमरचं बिल झाले 206 रुपये. तर आता इथनं आपल्याला गोटू पाहिजे. 3 गाड्या CNG राहिल्या, इथनं भेटलं तर ठीक, थोडंसं वेट करू. आहेत राईड, पण आपल्या एरियाची वगैरे तिकडे जरी भेटली तरी आपण निघूया इथनं. 3 गाड्या CNG राहिल्या. टाइम झालाय 12:26, गाडी चालली 165 किलोमीटर. तर आता आपण निघालोय तिथनं मिलिटरी हॉस्पिटल पासून. तिथनं काय राईड नाही पडली आपल्याला. एक राईड आले होते, पण ते कोथरूड वगैरे त्या साईडचे होते, पुण्याच्या साईडच्या, आणि बाकी 1-2 पडले ते 100-80 रुपयाचे होते. सो आपण एक्सेप्ट नाही केली. तर आता आपलं घर होतं इथनं 11 किलोमीटर. तर आपण हळूहळू निघतोय. तर आपल्याला जर भेटली व्यवस्थित राईड, एक आली होती एअरपोर्टची, पण एक्सेप्ट करायचं, दुसऱ्याने एक्सेप्ट केली. तर ठीक आहे, आता इथनं आपण निघू. आपलं टोटल 5 ते 6 एक राईड आपली झाली रॅपिडोकडनं 390ची, आणि बाकीचे 4 ते 5 राईड आपल्याला उबेरकडनं झालेले आहेत. तर उबेरने आज अकाउंट पण आपलं सस्पेंड केलं, तर काही आपलं कारण नसताना दुसऱ्याने राईड कॅन्सल केलं आणि आपलं अकाउंट बंद झालं. पण ठीक आहे, एक एक्सपिरियन्स तर भेटला की असं पण होऊ शकतं म्हणून. आणि आज बरेच राईड कॅन्सल झाले. 3 राईड माझे कॅन्सल झालेले, एक ओलाकडनं झाले आणि 2 उबेरकडनं झाले. म्हणजे मी नाही केले, पूर्ण कॅन्सल झालेले आहेत, पण आपल्याला त्याचा भुर्दंड बसतो. तर ठीक आहे, आता आपण इथनं घरी जाऊया. जाताना आपण उद्यासाठीचे गॅस फिल करू. 3 गाड्या आहेत आणि बघूया किती वर बसतोय. म्हणजे आपल्याला एक माझ्या हिशोबाने 500-550चा गॅस लागला आज आपल्याला, जास्त नाही लागलेला, कारण 3 गाड्या आहेत. तर काल आपण 3 गाड्याचा असताना भरला होता तर 420, आणि सकाळी भरला होता आपण 120. ते ऑलरेडी एक्स्ट्रा आपण भरला. तर 500-550च्या वरती गॅस नाही लागला. समजा 500च पकडा, तर 500 म्हणजे आपण आज 1265 रुपयाचं आपल्याला प्रॉफिट राहिले आज. तर ठीक आहे, आता उद्या बघू. उद्या थोडंसं जास्त काम करण्याचा प्रयत्न करू. मला तर आता भेटली असती राईड तर मी घेतली असती, पण ऑलरेडी भेटली नाही. आणि तिथं उभं राहण्यात काय मजा नाही, कारण आतमध्ये आर्मीचं एरिया आहे, तिकडे काय राईड भेटत नाही. सो भेटूया उद्या.